बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि बीडमधील गुन्हेगारीची नवनवीन प्रकरणं बाहेर येऊ लागली। देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला। वाल्मिक कराड व त्याच्या गँगवर मकोका लागला तरी बीडमधील गुन्हेगारीचं सत्र काही थांबत नाही। यावरून अनेक मोर्चे, आंदोलने, टीका, चर्चा झाल्या। या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्याने धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। परंतु हे प्रकरण इथपर्यंत न थांबता धनंजय मुंडेंना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी होऊ लागली। मुंडेंच्या कार्यकर्त्यांचे कारनामे बाहेर येत असतानाच आता सुरेश दसांसह आमदार संदीप क्षीरसागरांचे काही व्हिडिओ व्हायरल होऊ लागलेत। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर संदीप क्षीरसागरांनी यातील आरोपी वाल्मिक कराडचे नाव सर्वात आधी घेतले होते। तसेच या लढ्यात मोर्चातून असो वा विधान भवनातून संदीप क्षीरसागरांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलं होतं। बीडमधील गुन्हेगारी संपली पाहिजे असं म्हणणाऱ्या संदीप क्षीरसागरांचेच व्हिडिओ आता व्हायरल झाले आहेत। एका व्हिडिओमध्ये क्षीरसागर यांचे पीए आणि कार्यकर्ते एका शोरूम मॅनेजरला मारताना दिसत आहेत। परंतु याबद्दल क्षीरसागर यांनी सांगितले की माझी माणसं तिथे वाचवायला गेली होती। दुसरी क्लिप जी व्हायरल होत आहे त्यात आमदार क्षीरसागर हे तहसीलदाराला धमकी देत असल्याचे ऑडिओ क्लिप व्हायरल झाले। तुम्ही माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतला आहात अशी धमकावणारी क्लिप सुद्धा जोरदार व्हायरल होते। यावरून क्षीरसागरांवर टीका होऊ लागली आहे। परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवून न्यायासाठी रान पेटवल्यामुळे संदीप क्षीरसागरांना अडकवलं जातंय का? की धनंजय मुंडेंचा जसा गेम झाला तसा संदीप क्षीरसागरांचाही आता नंबर आहे? तुम्हाला काय वाटतं? बिनधास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।